बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने आरोग्य मेळावा आणि आरोग्य शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य यावर मार्गदर्शन सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन शांती मंदिर साधक आश्रम बाहुबली येथे करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी कांचन कापसे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध डॉक्टर R.M. कुलकर्णी म्हणाले की मनुष्य जीवनात आरोग्याचे महत्त्व आहे. मनुष्य जीवनात आरोग्य हे सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. शरीर, मन आणि सामाजिक आरोग्य यांचा समतोल राखणे हे दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. मानसिक तणाव आणि संताप यांचा उच्च रक्तदाब, मायग्रेन आणि निद्रानाश यासारख्या शारीरिक समस्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट केलं. यावेळी डॉक्टर अर्जुन आडनाईक म्हणाले की निरोगी वयोमानी व्यक्तीमध्ये सक्रिय जीवनशैली, सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंध आणि योग्य आहार यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यांनी शारीरिक सक्रियता, पुरेशी झोप आणि सामाजिक सहभाग यांना दीर्घायुष्याच्या गुपितामध्ये गणले. द टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार लहान वयात योग्य पोषण हे जीवनभराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. मुलांना आवश्यक पोषण मिळाल्यास त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास उत्तम होतो, ज्यामुळे भविष्यातील आरोग्य समस्या कमी होतात. दुसरीकडे पोषणाच्या कमतरतेमुळे वाढीमध्ये अडचणी, शिकण्याच्या क्षमतामध्ये घट आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढत आहे. यावेळी R.M. कुलकर्णी, अध्यक्ष डॉक्टर अरुण धुमाळे, कार्यवाहक डॉक्टर अर्जुन आडनाईक, डॉक्टर आदित्य कुलकर्णी, डॉक्टर संदीप पाटील, सेक्रेटरी अजित पाटील यांच्या वतीने 100पेक्षा जास्त वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार करण्यात आला. यावेळी सर्वच डॉक्टरांचे परिसरातील नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व डॉक्टरांचा सत्कार साधकाश्रमाच्या वतीने तसेच परिसरातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.